बीडमधील डीपीडीसीच्या बैठकीत भ्रष्टाचाराचा मुद्दा गाजला। अजित पवारांसमोर सुरेश धस आणि बजरंग सोनवणेंनी भ्रष्टाचाराचा मुद्दा उचलल्यानं बाचाबाची झाल्याची माहिती। खंडणीखोरांवर मकोका लावणार, रिव्हॉल्व्हर लावून फिरणाऱ्यांचा परवाना रद्द करणार, उपमुख्यमंत्री अजित पवारांचा बीडमध्ये सज्जड दम। वाल्मिक कराडच्या आजार आणि उपचारांची 2 सदस्यीय पथकाकडून चौकशी, महत्वाची कागदपत्र पथकाच्या ताब्यात, 2 दिवसात अहवाल सादर करण्यात येणार। मनोज जरांगेंचा आमरण उपोषण 6व्या दिवशी स्थगित, आता उपोषण नाही, समोरासमोर लढाई होणार, जरांगेंचा इशारा। तर मागण्या मान्य न झाल्यास मुंबईत मोर्चा नेण्याचेही दिले संकेत। उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटलांमधील संवादानंतर पुन्हा युतीची चर्चा, भेटीवर संजय राऊतांचं सूचक विधान। तर लग्नातील भेटीत युतीची चर्चा होत नसते, देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया। लाडकी बहीण योजनेसाठी इतर योजनांवर गंडांतर येण्याची शक्यता, आनंदाचा शिधा, शिवभोजन थाळी बंद होणार असल्याची सूत्रांची माहिती। आर्थिक शिस्तीसाठी इतर योजनांना कात्री लावण्याचा विचार। लाडकी बहीण योजनेमध्ये परराज्यातील महिलांची घुसखोरी, बोगस लॉग इन करत 1171 अर्ज भरल्याचं महिला आणि बाल विकास विभागाच्या तपासात उघड। आणि महिलेवरील ऑपरेशन नंतर डॉक्टर टाके मारायला विसरले, नांदेडच्या बिलोलीतील धक्कादायक प्रकार, महिलेच्या नातेवाईकांकडून डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी।